मी भारतीय जनता पार्टी वसई विरारचा राजीनामा देते आणि मी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेत आहे. मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली 7-8 वर्ष सतत काम करत आले आहे. प्रभाग 23 मध्ये जिथून मला प्रोजेक्ट केलं होतं की तुम्हाला तिकडनं तिकीट देण्यात येईल आणि मी तिकडे साईनगर म्हणा, ओमनगर म्हणा, सगळं गोकुळ पार्क वगैरे सगळीकडे मी ती कामं केली आणि तिकडची लोक पण मला खूप ओळखत होती सगळी. परंतु जेव्हा तिकीट द्यायची वेळ आली तेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्ही 26 नंबरमधनं उभे राहा. तर मी त्यांना सांगितलं की मी 26 नंबरमध्ये तसं काम केलेलं नाहीये. तिकडे जे नवीन नवीन बिल्डिंग्स आहेत तिथे मला लोक कशी ओळखणार, तिकडनं एक तोंड ओळख तरी पाहिजे लोकांची. तर मला सांगण्यात आलं नाही, तुम्ही तर आता एवढी वर्ष वकिली करता, तुम्हाला सगळे ओळखत असणार, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कुठूनही उभं राहिलात तरी तुम्हाला निवडणूक तुम्ही जिंकू शकता. अशा प्रकारे मला तिकडे 26 नंबरमध्ये दिलं. मला कोणत्याही प्रकारचं, मी आरोप करत नाहीये, मला कोणत्याही प्रकारचं मदत मिळाली नाही पक्षाकडनं, हे मी प्रामाणिकपणे सांगते. इथे माझ्याकडे कॅम्पेनिंग करायला माझा भाऊ, माझी बहीण, माझी मुलगी, माझी भाचरं, हे सगळेजण आणि माझे मित्र, हीच फक्त, आणि माझे ज्युनियर्स, हे सगळे यांना घेऊन मी कॅम्पेनिंग करत होते. तर पक्षाची मला मदत तशी दुर्दैवाने नाही झाली. तरी मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, मला कोणावर आरोप पण करायचा नाही. हा जो मी निर्णय घेतलाय तो मी वैयक्तिक निर्णय घेतलाय आणि तो मी लोकांसाठी घेतलेल्या, वसईच्या जनतेसाठी. कारण मला हे लक्षात आलं की इथे भारतीय जनता पार्टी वसई विरारमध्ये जे चाललंय ना, ते फक्त रील बनवण्याचं काम चाललेलं आहे. तिथे फक्त फोटो घ्यायचे आणि नोमो ॲपवरती टाकायचे, एवढंच काम असतं ते. मला ते म्हटलं आपल्याला हे जमणार नाही, मला खरं ठोस काम करायचं होतं. आणि मी विचार केला की जिथे खरं काम होते, जिथे विकास होतोय, तिथेच आपल्याला जायला पाहिजे. आणि म्हणून मी बहुजन विकास आघाडी जॉईन केली.